आखाती युद्धाचा रिक्षा चालकांना फटका. परभणी, सोलापूर, धुळ्यात गॅस भरण्यासाठी पंपाबाहेर गर्दी, तर कोल्हापुरात रिक्षा चालकांचा मोर्चा. युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 5,500ची वाढ. आजचा भाव 1,45,000 रुपये. चांदीच्या दरामध्येही 10,000 रुपयांची. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. पश्चिम आशियातील युद्धस्थितीचा आढावा घेतला. भारताच्या संरक्षण सज्जतेचाही आढावा घेतला. सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सेनाप्रमुख बैठकीत सहभागी. भोंदूबाबा अशोक खरातची आजही एसआयटीकडून चौकशी सुरू. खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार. खरात विरोधात काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल. भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबर मध विकून भक्तांना गंडवलं. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. पवार गट उमेदवारी देणार नसल्याबद्दल सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंचे आभार मानले. हिंदू, बौद्ध आणि शीख व्यक्तींनी धर्मांतर केल्यास आरक्षण मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. हिंदू, बौद्ध, शीख या 3 धर्मीयांनाच अनुसूचित जातीचं आरक्षण मिळेल असा निर्णय. भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाई केल्यानंतर अनेक काळे कारनामे बाहेर आलेत. एकीकडे नाशिकमध्ये ऑफिस थाटून काळे उद्योग करणारा अशोक खरात प्रसिद्धीझोतात आला होता, तो ईशान्येश्वर मंदिरामुळे. सिन्नर तालुक्यातील मिरगावजवळचं हे ईशान्येश्वर मंदिर आणि या मंदिरामध्ये गेल्या 16 वर्षात दररोज गर्दी व्हायची. मात्र आता गेल्या 4 दिवसांपासून मंदिरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. मंदिर आणि मंदिर परिसरात खरातचा कोणताही भक्त येत नाहीये. इथे आहे फक्त स्मशान शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट. या मंदिराजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी. हेच ते मिरगाव मधलं ईशान्येश्वर मंदिर आहे, ज्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर भक्तांची वर्दळ असायची, दर्शनाला गर्दी असायची. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी या शुकशुकाट दिसून येतो. आणि एकूणच जर पाहिलं तर भक्तांविना ओस पडलेलं हे मंदिर आता आपण या दृश्यातून पाहतो. एकूण पाहिलं तर हे मंदिराची जी उभारणीचं काम आहे ते साधारणतः 2008 साली सुरू झाल्याची माहिती आता आपल्या समोर येते. 2008च्या सुमारास हे मंदिर या ठिकाणी बांधण्याचा निर्णय अशोक खरातने घेतला होता. आणि यापूर्वी हा ज्या रोड आपल्याला दिसतो, या रोडच्या जो कोपरा आहे त्या कोपऱ्याला ते मंदिर आधी तो बांधणार होता. मात्र तिथं काही अडचणी आल्यामुळे ती जागा बदलून अशोक खरात यानं हे मंदिर या ठिकाणी बांधलं. 2008च्या सुमारास या मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झाल्यानंतर 2009 मध्ये शिवनिका संस्थान या नावानं त्यानं आपल्या जे ट्रस्ट मंडळ आहे त्याची स्थापना केली आणि त्या संस्थांच्या माध्यमातून या मंदिराचं काम पूर्ण केलं. आणि 2010 मध्ये 16 ऑगस्ट 2010ला हे मंदिर बांधून पूर्ण झालं होतं. त्यामुळे आता जी काही चौकशी सध्या सुरू आहे SIT असेल किंवा क्राईम ब्रँच कडून, याबरोबरच जे उत्पन्नाचे स्रोत आहे, याचं उत्पन्न संपत्ती कशी आली याची देखील चौकशी झाल्यास निश्चितच या संपत्तीवर देखील गदा येईल यात शंका नाही. नितीन ओझा, ABP माझा, मिरगाव, सिन्नर. दादर रत्नागिरी सुरू न झाल्यास उत्तरेत जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवू. मनसेच्या नेत्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा इशारा दिलेला आहे. दादर रत्नागिरी रेल्वेगाडी 15 ते 20 दिवसात सुरू करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. दादर रत्नागिरी गाडी दिव्याऐवजी पुन्हा दादरहूनच सुरू करा. कोकणवासियांसाठी दिव्यातून जाणं गैरसोयीचं असल्याचं नितीन सरदेसाई म्हणाले. गेल्या काही वर्षापूर्वी कोविडसाठी ती गाडी दुसरीकडे नेण्यात आली म्हणून कायमस्वरूपी तिकडे ती करायची आणि इकडची गाडी दुसरी कुठली तरी त्या वेळापत्रकामध्ये द्यायची. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि कोकणवासियांना कदापिही मान्य होणार नाही. लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे ते आम्ही त्यांच्या कानावर घातलं की योग्य वेळी पुढच्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी याच्यावर ह्या निर्णयावरती फेरविचार करून कोकणवासियांची सोय जर पुन्हा बघितली नाही तर मग आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील याची त्यांनी नोंद घ्यावी.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरातील एका ग्राहकानं गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं हतबल होत त्याच्याकडचे रिकामे सिलेंडर थेट रस्त्यावर रागाच्या भरात आदळआपट करायला सुरुवात केली। बघ्यांनीही या कृतीला अप्रत्यक्ष समर्थन दिलं। त्याची हतबलता सगळ्यांच्याच लक्षात येत होती। उत्तम रामराव जगदंबे पिंपळगावचा बिननिवृत्त सरपंच आमच्या गावात साताऱ्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। सोबतच मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांची देखील उपस्थिती असेल। महायुतीच्या वादावरती तोडगा काढण्यासाठी सध्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे। काल विधान परिषद आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तातडीनं 2 बैठका झालेल्या होत्या। एक मुख्यमंत्र्यांच्या दालनात झाली, एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात झाली, ज्याच्यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी, मंत्र्यांनी आमची गळचेपी होत असल्याची भावना व्यक्त केली होती। शिवसेनेचे सगळे मंत्री, आमदार आक्रमक झालेले होते। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काल संध्याकाळी एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली। भाजपनं मोठा भाऊ म्हणून कायम सामंजस्याची भूमिका घेतली असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेत आणि आता पुन्हा एकदा बैठक सुरू झालेली आहे। विधान परिषदेतल्या कालच्या सगळ्या गदारोळानंतर आता महाविकास आघाडी भाजपच्या आशीर्वादानं नीलम गोऱ्हेंना घेरणार का असा सवाल उपस्थित होतोय। विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याचं कळतंय। अविश्वास प्रस्तावावर आमदारांच्या सह्या घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळतेय। गोऱ्हेंनी सातारा प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले, त्याला विरोधकांनीही विरोध केलाय। सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान या अविश्वास प्रस्तावाला भाजपही पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र अधिवेशनाला 2 दिवस शिल्लक असल्यानं अविश्वास प्रस्ताव पटलावर येण्याची शक्यता कमी आहे आणि त्यातही गोऱ्हे यांचा विधान परिषदेतला कार्यकाळही संपणार आहे। दरम्यान या संदर्भात विधान परिषदेच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्यात पाहूया। शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे आहेत। एक रणनीती आखली जाते, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की उपसभापती यांच्या कार्यकक्षेत किंवा अधिकारात अशा प्रकारे कोणत्या IPS अधिकाऱ्याचं निलंबन केलं जाऊ शकत नाही, कारण काल ज्या प्रकारे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले होते। याच्या जर का उपसभापतींचा किंवा कधीकधी तालिका सभापती असतात तर त्यांनी दिलेले निर्देश हे सभापतीच्या चेअरवरून असलेले ते ग्राह्य धरले जातात आणि असे पूर्वीच्या बराच प्रेसिडेंट आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जर का उपसभापतींचे निर्णय हेल्डअप करून ठेवले किंवा ते खारिज केले तर एक नवीन पायंडा पडेल। जयकुमार गोरे आणि अनिल परबांनी हा मुद्दा सभागृहात मांडला की तांत्रिकदृष्ट्या अशा प्रकारचे अधिकार आहेत का, आणि त्याच मुद्द्यावर आज पुन्हा एकदा त्यांनी सभापतींना पण पत्र दिले असं कळलं। आपण पाहिलं तर जे आमचं नियम पुस्तक आहे 7 नंबर पानावर 9 नंबरचा जो नियम आहे तो स्पष्ट लिहिलेला आहे की तालिका सभापती, उपसभापती यांना तेच अधिकार आहे जे सभापतींना असतात। ह्याचे बघा, मागे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतील। वसंत डावखरे उपसभापती होते तेव्हा सहाय्यक पोलीस आयुक्त ACP यांचं निलंबन झालं होतं। ते तत्कालीन DCP होते, संजय साळुंखे होते, सहाय्यक पोलीस आयुक्त होते बाबाजी फनबळकर हे देखील होते। असे भाई जगतापांच्या बाबतीत एक विषय झाला होता, त्यांना इथे गेटवर अडवलं होतं, तेव्हा देखील हा विषय गाजला होता। तेव्हा देखील वसंत डावखरे साहेबांनी निलंबनाचे आदेश दिले होते।
नवी मुंबईमध्ये म्हणजे जे अधिकारी होते उपायुक्त तुषार दोशी यांचा देखील आदेश असे प्रकारचे दिले होते. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविषयी रामराजे निंबाळकर असताना पण असे आदेश दिले गेले आहेत. नासा फरांदे असताना 1998 ते 2008 मध्ये ते असताना अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की एक नवीन असा समजा प्रस्ताव आला तर तुमच्या पक्षाकडनं तयारी झालेली आहे? हां, म्हणजे आम्ही उदाहरणं देऊ की हे असं झालेलं आहे. मग हे हा जर निर्णय जर चुकला असेल तर मागचे सगळेच निर्णय मग चुकलेले आहेत की नाही असा प्रश्न होईल ना. दरम्यान गृहमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंत्र्याला मार पडलेला नाही अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. ज्या तुषार दोशींनी शिंदेंना 2 वेळा वाचवलं त्याच तुषार दोशींचं निलंबन करण्याचा अधिकार नीलम गोऱ्हेंना आहे का असा सवालही राऊतांनी केलाय. देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. एक सिनेमा आला होता अशी साताऱ्याची तरा. आता साताऱ्यात जे घडलं जी साताऱ्याची तरा ती संपूर्ण महाराष्ट्राची तरा झालेली दिसते. सातारच्या पोलीस अधीक्षकाने तुषार दोशी बरोबर जाळण्यात सुद्धा ते होते. लाठीमाराच्या वेळेला शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला ड्रगचा साठा मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हे तुषार दोशी होते. आणि आता कालच्या झुंडशाहीत सुद्धा हेच तुषार दोशी होते. त्याच तुषार दोशीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरलात आणि उपसभापतींनी आदेश दिले निलंबनाचे. त्यांना तो अधिकार आहे का? राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षफुटी संदर्भात शिवसेनेचा जो अत्यंत घातकी निर्णय दिला लोकशाहीच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीनं विधान परिषदेच्या चेअरवरून कोणी असे निर्णय देत असतील तर आवाज उठवायलाच पाहिजे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे सध्या चांगले चर्चेत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मंत्र्यांना झालेल्या हाणामारी प्रकरणात त्यांना निलंबित केलंय, पण या निलंबनाला स्थगितीही मिळाली आहे. अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणातही त्यांच्या संशयास्पद कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दोशी यांच्या संबंधी काही प्रश्न उपस्थित केले होते. या हत्याकांडातला मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याचं मोबाईलचं लास्ट लोकेशन हे कळंबोली पोलीस स्टेशन होतं. ज्या दिवशी कुरुंदकरला अटक झाली तो जर मोबाईल जप्त केला असता तर ह्यामधले अजूनही पुरावे मिळाले असते. या तुषार जोशींच्या चुकीमुळे या घटनेमध्ये या हत्याकांडामधला 2 नंबरचा आरोपी हा निर्दोष सुटलाय. महिलांना न्याय देण्यात हा अधिकारी जाणीवपूर्वक कुचराई करतो. त्यामुळे या तुषार जोशीवरती पण त्यावेळी कारवाई करावी. राज्यात बारामती आणि राहुरीची विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. तर बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसंच पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटणार असल्याचंही तटकरे म्हणाले. तर महाविकास आघाडीनं उमेदवार देऊ नये अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. सुप्रियाताईंनी तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब यांचा उमेदवार असणार नाही असं घोषित केलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. त्यानंतर मग काँग्रेसकडनं प्रतिक्रिया आली की काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवार उभं करेल. खरं तर महाविकास आघाडी ही एका बाजूला आहेच, महायुती त्या ठिकाणी आहेच. तशी स्थिती आली तर मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठींशी बोलून, कारण ही पोटनिवडणूक दादांच्या दुर्दैवी निधनाने त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे ती शक्यतो बिनविरोध व्हावी असं आमचा एक प्रयत्न त्या ठिकाणी राहील.
काल नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात संयुक्त मोर्चा काढला होता. आता देशपातळीवर मोर्चा काढणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय. तसंच पुढच्या काळात वंचित बहुजन आघाडी प्रत्येक जिल्ह्यात संघाच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. पुढच्या आठवड्यात आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये असं ठरवलं जाईल. फक्त काल एवढंच ठरलं की जिल्ह्यामध्ये मोर्चे काढायचे ठरलंय. देशपातळीवरती करायचं जे आहे पुढच्या आठवड्यामध्ये ठरेल बैठक. लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. मुख्याधिकारी अशोक साबळेंच्या घरामध्ये अशोक साबळेंच्या सतत गैरहजेरीमुळे विकास कामं रखडत असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळे नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे आणि नगरसेवकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला टाळं ठोकत संताप व्यक्त केलाय. इतकंच नाही तर नगराध्यक्ष सोनावणे यांनी मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष यांचं नातं नवरा बायकोसारखं असल्याचं सांगितलंय. पालिकेत मुख्याधिकारी बायको बाहेर फिरते आणि लोकप्रतिनिधी नवरा कार्यालयात बसतो असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे प्रशासकीय वातावरण चांगलंच तापलंय. सीओ आणि नगराध्यक्ष हे बायको नवऱ्याचं नातं कसं असतं तसं नातं आहे. बायको फिरती बाहेर आणि नवरा बसताय घरी, अशी पद्धत झालेली इथं. तर ती जुळून येण्याचे मी प्रयत्न बरेच केले, पण तो काय ते साहेब काय ऐकायला तयार नव्हते. त्यामुळं आम्ही सुद्धा वैतागलो काम कसं करायचं. आणि आम्ही नवीन नगरसेवक, आम्हाला डायरेक्शन देणारं कोण नाही इथं. आम्ही कसं पुढं जायचं हा प्रकार इथं व्हायला लागला. त्यामुळं मग शेवटी आम्ही ठरवलं की बाबा आता टाळे ठोकल्याशिवाय हे लोक जागेवर येणार नाहीत. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ कार चालकांना टार्गेट करणारी एक धक्कादायक टोळी सक्रिय झाली आहे. बनावट बँक लोनचा बहाणा करून लूट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं समोर आलंय. एका जागरूक कार चालकानं प्रसंगावधान राखून हे उघडकीस आणलंय. संबंधित चालकानं काही दिवसांपूर्वी कार्स 24 कडून जुनी ह्युंदाई व्हेरेना कार खरेदी केली होती. लोणावळ्याजवळून जाताना दुचाकीवरून आलेल्यांनी त्यांचा पाठलाग केला. एका निर्जन ठिकाणी या व्यक्तींनी चालकाला जबरदस्तीनं गाडी थांबवण्यास भाग पाडलं आणि गाडी थांबवताच या कारवरती ICICI बँकेचं 10 लाख रुपयांचं कर्ज थकीत आहे असा दावा करत या तरुणांनी चालकावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तसंच कार ओढून नेण्याची धमकी देऊन ते चालकाला बाहेर येण्यास सांगत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकानं गाडीचा दरवाजा उघडला नाही किंवा काचही पूर्ण खाली केली नाही. त्यानं तातडीनं पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पोलीस येत असल्याचं समजताच संशयित आरोपींनी तिथून पळ काढला. नंतर पडताळणी केली असता गाडीवर कोणतंही कर्ज थकीत नसल्याचं स्पष्ट झालंय. हा सगळा प्रकार कारच्या डॅशबोर्डवर असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. मात्र या प्रकरणी कार चालकानं कोणतीही फिर्याद लोणावळा पोलिसात दिली नसल्यानं उपलब्ध CCTV कॅमेऱ्याच्या आधारे अशी कोणती घटना घडली आहे का याचा तपास पोलीस करतायत. पुणे महापालिकेचा 15,669 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालाय. प्राथमिक शिक्षणासाठी 762 कोटी तर विकास कामांसाठी 6,837 कोटी रुपयांची तरतूद आहे. स्थायी समितीनं या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. मालमत्ता करातून 3,882 कोटींचं उत्पन्न अपेक्षित आहे तर कर्मचारी वेतनासाठी 2,748 कोटींची तरतूद केलेली आहे. नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात भीषण आग लागली आहे. त्यामुळे तब्बल 100 एकर गव्हाचं पीक जळून खाक झालंय. वाऱ्याच्या वेगामुळे या आगीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे झपाट्यानं आग पसरली आणि त्यामुळे काही क्षणातच गव्हाच्या पिकाची राख रांगोळी झाली. आग विझवण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले. या प्रकरणी नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. एकनाथ खडसे कुणाला ब्लॅकमेल करतायत का असा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सवाल उपस्थित केला. खडसे रोज प्रश्न टाकता, लक्षवेधी विचारतात पण येत नाहीत असं महाजन म्हणाले. शशिकांत शिंदे एकनाथ खडसेंच्या मदतीला धावलेत. खडसे आजारी आहेत, ते येऊ नये म्हणून कोणी जादूटोणा केलाय का असा सवाल शशिकांत शिंदेंनी विचारलाय. सन्माननीय एकनाथराव खडसे, नाही असं नाही, ऐका तुम्ही, तो प्रॉपर्टी करा, तुम्ही प्रश्न विचारा, ते उत्तर देईल. पण आपण बघतायत हा अधिवेशन सुरू झाल्यापासून या सन्माननीय सदस्य जे एकनाथजी खडसे त्यांच्या लक्षवेधी आहेत, त्यांचे तारांकित प्रश्न आहेत आणि दररोज आहेत, पण ते एकही दिवस हजर नाहीत.
म्हणजे मग कशासाठी आपण प्रश्न लागतो घरी बसून सगळे, मला कळत नाही आहे. तुम्ही जर येणार नाही तिथे त्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे तुमचं काय कारण असेल, वैयक्तिक असेल काय ते मला माहीत नाही, पण मग तुम्ही रोज तिथे घरी येऊन प्रश्न टाकायचे. इथे अधिकाऱ्यांना काहीतरी मग कशासाठी प्रयत्न चालले, ते गुत्तेदारांसाठी चाललेत, अधिकाऱ्यांसाठी चाललेत, कशासाठी चाललेत सगळे प्रयत्न सगळे तुमचे. हे तुम्ही एकतर इथे नाही तर तुम्ही हा प्रश्न इथे टाकायचे, पण टाकले तर मग तुम्ही काही एखाद दिवस यायला पाहिजे ना. तुम्ही इथे येतच नाही आणि तुम्ही रोज लक्षवेध्या देत आहेत. लक्षवेध्यासुद्धा रोज असतात त्यांच्या. हां म्हणजे बघा काय याच्या मागचा हेतू काय तुम्ही बघितलं असेल. दररोज त्याची लक्षवेधी आहे, म्हणजे आजही लिहितील इथे पाडून देतील. तुम्ही येणार नाही, लोकांना काय तुम्हाला काही मुद्दाम काही ब्लॅकमेल करायचं आहे का? लोकांना काय ब्लॅकमेल नाही. तुम्ही तुमचं नाव पण नाही त्याच्यामध्ये, असं नाही, असं नाही आहे. कसला खुलासा करताय सांगा. सभापती महोदय, त्यांचा फोन झाला, त्यांची तब्येत बरी नाही, अशक्तपणा आहे, काही लोकांनी त्यांच्यावर जादूटोणा केला काय ह्याचा शोध आम्ही लावतोय. म्हणजे सभागृहात चर्चेला येऊन हे अचानक आजारी का पडले अधिवेशनाच्या काळात त्यांनी असे प्रश्न विचारले होते की काही लोक अडचणीत येऊ शकतात, म्हणून कदाचित नाशिकच्या खरात बाबांकडे जाऊन त्यांनी जादूटोणा केला का याचा शोध आता SIT करते, त्याच्याकडे आम्ही अर्ज देणार आहे. आखाती देशांमधल्या युद्धाची झळ आता थेट कोल्हापूरच्या रस्त्यांपर्यंत. गॅस तुटवड्याविरोधात रिक्षा चालकांचा आक्रोश आंदोलन. गॅससाठी तासनतास रांगा लागत असल्यानं धंदा ठप्प झाला. कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको. काही ठिकाणी गॅस पुरवठा सुरळीत तर काही ठिकाणी गोंधळ. बुकिंग करून सुद्धा घरगुती गॅस मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक पूर्ववत. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सोलापुरातील रिक्षा चालकांवर. LPG गॅसचे पंप बंद असल्यानं गो गॅसच्या दरामध्ये जवळपास दुपटीनं वाढ. एकूण 50 रुपये किलोनं मिळणारं गॅस तब्बल 85 रुपये किलोवर. शहरामध्ये केवळ 3 पंप सुरू असल्यानं पंपावर रिक्षांची भली मोठी रांग. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता रिक्षा चालकांना. LPG गॅससाठी पंपावर ऑटो चालकांना तासन तास उभं राहावं लागतंय. गॅसचे दर वाढल्यानं भाडं परवडत नसल्याचं ऑटो चालकांचं मत. गॅस वेळेत उपलब्ध करून देण्याची चालकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल अशी अफवा. पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांची प्रचंड गर्दी. इंधनाचा मुबलक साठा असल्याची प्रशासनाची माहिती. सांगलीमध्ये 5 रुपयांनी सांगलीमध्ये 5 रुपयांनी LPG गॅसचे दर वाढले. सांगलीमध्ये LPG गॅस प्रति लिटर 85 रुपयावर. रिक्षा चालकांना मोठा भुर्दंड. अशी दरवाढ राहिली तर भाडेवाढ करण्याचा रिक्षा चालकांचा इशारा. पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल. पेट्रोल पंप बंद पडेल अशी नागपूरमध्ये अफवा. भीतीपोटी पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा. पेट्रोलसाठी तासनतास पंपावर उभं राहावं लागतंय. पेट्रोलचा तुटवडा नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. रायगडमध्येही चुलीवरील जेवणावर पर्यटकांचा ताव. गॅसचा तुटवडा असल्यानं हॉटेल चालकांचा चुलीवर स्वयंपाक. उन्हात चुलीवर स्वयंपाक करताना महिलांना मात्र प्रचंड त्रास. परभणीच्या मानवतमध्ये घरगुती गॅससाठी ग्राहकांच्या रांगा. गॅस एजन्सी बाहेर प्रचंड मोठी रांग. सिलेंडरचं बुकिंग झाल्यानंतरही रांगा लावाव्या लागतात. राष्ट्रीय महामार्गालगत वाहनांच्या रांगा लागल्यानं अपघाताची भीती. रायगडच्या कर्जतमध्ये घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी रांग. भारत गॅस एजन्सी वितरण केंद्राबाहेर सकाळपासून सिलेंडरसाठी रांगा. गॅसचा तुटवडा असल्याच्या भीतीनं गॅस मिळवण्यासाठी धडपड. गॅस पुरवठा होत नसल्यानं परभणीतील 90% हॉटेल व्यावसायिक अडचणीत. मोठ्या हॉटेल चालकांनी मेन्यूमध्ये 40% कपात केली. गॅस नसल्यानं लाकडासह इलेक्ट्रिक शेगड्यांवरती स्वयंपाक करावा लागतोय. नागपूरमध्ये हॉटेल व्यावसायिकांकडून कोळसा शेगडीची प्रचंड मागणी. महिन्याला 1-2 शेगड्यांची विक्री होणार होती. आता दिवसाला 10 ते 12 शेगड्यांची विक्री होतीये. बीडमधील प्रकाश घोलप या तरुण शेतकऱ्याकडून LPG गॅसला पर्याय म्हणून बायोगॅस निर्मिती. 10,000च्या एकरकमी खर्चातून केवळ जनावरांच्या शेणातून आणि पाण्यातून बायोगॅसची निर्मिती. महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांच्याकडून युद्धजन्य परिस्थितीवरून चिंता व्यक्त. युद्धाची भारताला बसत असलेली झळ यावर पंतप्रधानांनी उशिरा भाष्य करणं ही योग्य बाब नसल्याचंही शरद पवारांचं वक्तव्य.
लेबनॉनमध्ये पुन्हा इस्रायलचा हल्ला. गॅस स्टेशन परिसरामध्ये इस्रायलनं हवाई हल्ला केला. गॅस स्टेशन परिसराचं मोठं नुकसान. इराणकडून इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा वर्षाव. उत्तर इराणमधल्या 180 ठिकाणी सायरन वाजले. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे इराणचे हल्ले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवर हल्ल्याचा व्हिडिओ जारी. इस्रायलची युद्धनीती अमेरिकेपेक्षा वेगळी. इस्रायली सैन्य इराणवरती आपले हल्ले सुरूच ठेवणार. युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचं विधान. हिजबुल्ला विरुद्धचं युद्धही सुरू राहील असंही वक्तव्य. इराण लेबनॉन सीमेवर संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेच्या मुख्यालयावर हल्ला. शांतता सैनिकांचा सुरक्षित ठिकाणी आश्रय. संयुक्त राष्ट्रांनी तणाव कमी करण्याचं आवाहन. इराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिका इस्रायलचे हवाई हल्ले. राजधानी तेहरानच्या अनेक भागांमध्ये स्फोटांचे आवाज. इस्रायली सैन्याचा बेरूतमध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ला. बेरूतच्या दक्षिण भागात इराणचे हवाई हल्ले. लोकांना परिसर रिकामा करण्याचा इशारा. अमेरिकन आणि इस्रायली तणावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. कुवेतमधील अली अल सालेम, सौदी अरेबियामधील अल खर्ज आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अल धाफरामध्ये इराणकडून ड्रोनद्वारे हल्ला. इराणसोबत चर्चा झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. तर इराणनं आपला अणुकार्यक्रम सोडून देण्यास सहमती दर्शवल्याची ट्रम्प यांची माहिती. तर लष्कराला 20 प्रकल्पांवरचे हल्ले टाळण्यास सांगितले. ट्रम्प यांची माहिती. इराणच्या इलम इथे सरकारच्या समर्थनार्थ निदर्शनं. हजारो लोक रस्त्यावर उतरले. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ. उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा. खासदार सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडीला विनंती. सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन. पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. पुण्यातील नवले पुलावरील अपघाताचा मुद्दा विधानसभेत. आमदार भीमराव तापकीर यांनी मुद्दा उचलला. तांत्रिक चुकांमुळे अपघात होतात. मंत्री योगेश कदम यांचं उत्तर. लवकरच 6,000 कोटींचा एलिव्हेटेड पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची आज संध्याकाळी देवगिरीवर बैठक. रुपाली चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार अशी माहिती. तर बैठकीत सुनेत्रा पवार आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना करतील अशीही माहिती. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारीचं नवरा बायकोचं नातं. लोणावळा नगराध्यक्षांच्या विधानामुळे वाद. नगरपालिकेतील मुख्याधिकारी बायको बाहेर फिरते आणि लोकप्रतिनिधी नवरा कार्यालयात बसतो असं नगराध्यक्षांचं विधान. त्यांच्या या विधानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जिओ आणि नगराध्यक्ष हे बायको नवऱ्याचं नातं कसं असतं तसं नातं आहे. बायको फिरती बाहेर आणि नवरा बसताय घरी, अशी पद्धत झालेली इथं. तर ती जुळून येण्यासाठी मी प्रयत्न बरेच केले, पण तो काय ते साहेब काय ऐकायला तयार नव्हते. त्यामुळं आम्ही सुद्धा वैतागलो काम कसं करायचं. आणि आम्ही नवीन नगरसेवक, आम्हाला डायरेक्शन देणारं कोण नाही इथं. आम्ही कसं पुढं जायचं हा प्रकार इथं व्हायला लागला. त्यामुळं मग शेवटी आम्ही ठरवलं की बाबा आता टाळे ठोकल्याशिवाय हे लोक जागेवर येणार नाहीत. धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. 27 मार्चला धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड होणार. महायुतीतील तिन्ही पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू. मुंबईच्या वडाळ्यातील भाजप पदाधिकारी विजयसिंग गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड. दारूच्या नशेत कैलास पठारेकडून किरकोळ वादातून कार्यालयाची तोडफोड. गुढीपाडव्यालाच कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं. पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू. मुंबई रत्नागिरी एक्सप्रेस रद्द करून गोरखपूर एक्सप्रेस सुरू केल्यानं मनसे आक्रमक. मनसे नेत्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. दादर रत्नागिरी एक्सप्रेस पुन्हा दादरवरून सुरू न केल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आमदार दीपक केसरकरांच्या निलंबनाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. सावंतवाडीत मोर्चा काढत प्रांताधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं.
भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती. सूत्रांची माहिती. अजय मिसर यांनी 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट, 2011 मधील दादर ओपेरा हाऊस बॉम्बस्फोट, रवी पुजारी खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचोके, बनावट खडे, त्या पाठोपाठ मध विकून भक्तांना गंडवलं. 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकल्याचा प्रकार, तर तुर्की मधाच्या नावाखाली खरातनं फसवणूक केल्याची माहिती. भोंदूबाबा अशोक खरातची शिर्डीत कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं समोर. शिर्डीतील वॉटर पार्क शेजारी निमगाव शिवारामध्ये असणाऱ्या कोट्यवधीच्या मालमत्तेत खरात भागीदार. शिर्डीतील सिल्वर लॉन्समध्ये खरात भागीदार. या मालमत्ता त्यानं कशा मिळवल्या त्याचीही चौकशी होणार. अशोक खरात प्रकरणात आता प्रहारचे बच्चू कडू अडचणीत येण्याची शक्यता. बच्चू कडूंचा अशोक खरातच्या पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल. भाजपचे मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या, दोघांमधला संवाद. अशोक खरात प्रकरणात सहभागी आमदार आणि मंत्र्यांना सह आरोपी करा. खासदार संजय राऊत यांची पुन्हा मागणी. मुख्यमंत्री लक्ष घालत असल्यामुळे योग्य कारवाई होईल, संजय राऊत यांना विश्वास. या गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार सहभागी, म्हणून मी म्हणतो त्यांना सह आरोपी करा. आणि ते अत्यंत गुप्ततेनेही कारवाई झाली. हे फक्त मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करत होते, बाकी कोणी. गुंडगिरीचा केंद्रबिंदू विधिमंडळाची इमारत. संजय राऊतांचं वादग्रस्त विधान. पोलिसांनी गुंडगिरी केली तेव्हा विधिमंडळ काय करत होतं? लोकशाहीवर बोलणारे लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप. देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवर कारवाईनंतर मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात शुकशुकाट. एरवी मंदिरात भाविकांची गर्दी असायची, आता मंदिर परिसरात खरातचा कोणताही भक्त येत नाहीये. सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई नाशिकच्या मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिराची पाहणी. मंदिराशेजारी असलेलं खरातचं आलिशान फार्म हाऊस देखील तृप्ती देसाईंनी पाहिलंय. अशोक खरातकडून अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावं. एसआयटी प्रमुखांचं पीडित महिलांना आवाहन. पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर. आतापर्यंत खरात विरोधात 6 गुन्हे दाखल. अशोक खरातच्या विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. नराधम अशोक खरातनं विद्यार्थिनीशीही गैरवर्तन केल्याचं उघडकीस. नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारीत एका विद्यार्थिनीचा समावेश. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी. सातारासारखे प्रकार खपवून घेणार नाही, शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती. साताऱ्याची घटना म्हणजे लोकशाहीची हत्या. खासदार सुप्रिया सुळेंकडून निषेध. शंभूराज देसाईंनी जी माहिती दिली ती धक्कादायक. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त करणार, सुप्रिया सुळेंची माहिती. साताऱ्यात ड्रग्ज सापडला तेव्हा शिंदेंच्या भावाला वाचवणारे तुषार दोषीच. संजय राऊतांचा पुन्हा आरोप. दोषींनी तुम्हाला 2 वेळा वाचवलं. नीलम गोऱ्हेंना दोषींचं निलंबन करण्याचा अधिकार आहे का? संजय राऊतांचा सवाल. साताऱ्यात मंत्र्यांना गृहमंत्र्यांच्या संमतीशिवाय मारहाण नाही. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यापेक्षा आक्रमकता दाखवा, सत्ताधाऱ्यांवर टीका. साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांचं आणखी प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांची दडपशाही. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांचा आरोप. बनावट गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाची म्हसवडमध्ये धिंड काढली होती. त्याविरोधात कोल्हापुरात महेश करचे यांचं उपोषण. ख्रिश्चन मुस्लिमांना अनुसूचित जातीचा दर्जा देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. फक्त हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा. ख्रिस्ती धर्म स्वीकारून तो पाळणारे अनुसूचित जातीचे ठरत नसल्याचंही स्पष्ट. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 7 एप्रिलला. बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. आरोपींच्या वकिलांनी मागितलेले पुरावे देण्यात आले. तसंच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याबाबतचा अर्ज फेटाळला.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून चोरी प्रकरणात आतापर्यंत 6 कर्मचाऱ्यांना अटक. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून कारवाई. आतापर्यंत 60,000ची रोकड जप्त. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील निमगाव येथील महिला ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. मातीचं अवैध उत्खनन करता म्हणून वीटभट्टी चालकाकडून 10,000ची लाच स्वीकारताना अटक. 35,000 रुपयांची मागणी केली होती. नांदेडमधील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी हरिगिर दत्तगिरी महाराजांच्या पोलीस कोठडीत वाढ. अटकेआधी बाबानं आपला मोबाईल गायब केलाय. पोलिसांकडून मोबाईलचा शोध सुरू. गडचिरोलीमध्ये हुंड्यासाठी परिचारिकेचा छळ. पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. 2021ला पीडितेचं लग्न झालं होतं. पगाराच्या पैशासाठी आणि हुंड्यासाठी सतत मानसिक छळ सुरू होता. परळी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार. या प्रकरणात मुलीच्या तपासणीला विलंब करणाऱ्या 5 डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली. वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला हैदराबाद महामार्गावरील रस्त्याच्या कामासाठी होणार झाडांची कत्तल. ब्रिटिशकालीन 109 कडुनिंबाची झाडं तोडली जाणार. पर्यावरण प्रेमींकडून मात्र वृक्षतोडीला विरोध. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वणवा पसरला. डोंगरातील संपूर्ण भागाला आग लागली आहे. परिसरातील संपूर्ण गवत जळून गेलंय. जंगलाला लागणारा वणवा थांबवण्याचं प्रशासनासमोर आव्हान. सांगलीतील कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोणजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीला कारची धडक. अपघातात पती पत्नी जागीच ठार. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील पती पत्नीचा मृत्यू. मृत महिला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात वकील. नांदेडच्या आसना पुलाजवळ भरधाव स्कूल बस रस्त्यावर उलटली. सुदैवानं बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे जीवितहानी नाही. चालकासह दोघांना दुखापत, तर बसचे ब्रेक लागले नसल्यानं अपघात झाल्याची माहिती. गडचिरोली चामोर्शी मार्गावरील कुनघाडा फाटा येथील अपघाताची मालिका सुरू. भरधाव ट्रकनं दुचाकीला चिरडलं. घटनेमध्ये दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत. रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतेत. यंदा आंब्याचं 80 ते 90% उत्पादन घटलं. बदलत्या हवामानाचा फटका. रायगडमध्ये यंदा 15%च आंब्याचं उत्पादन. खवय्यांना उशिरा आंबा मिळण्याची शक्यता. युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 5,500ची वाढ. आजचा सोन्याचा भाव प्रतितोळा 1,45,000 रुपयांवर. चांदीच्या दरामध्येही 10,000 रुपयांची वाढ. नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील मध्यवर्ती शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. 1,000 कोंबड्यांचा मृत्यू. 14,000 अंडी नष्ट. तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाई. नागपूर जिल्ह्याचा पारशिवनी तालुक्यातील टेकाडी शिवारात भीषण आग. 100 एकर गव्हाचं पीक जळून खाक. काढणीला आलेल्या गव्हाचं पीक जळल्यामुळे शेतकरी हवालदिल. मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे 11,600 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालेल्या शेती पिकाचे 80% पंचनामे पूर्ण. तर लवकरच उरलेले पंचनामे पूर्ण होऊन मदत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. काल मुंबईचा पारा 36 अंशांवर. उष्णतेनं मुंबईकर घामाघूम. पुढील आणखी 2 दिवस
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.